दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या आडगाव परिसरातील बळी मंदिरासमोर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला। रॉंग साईडने आलेल्या पिकअपनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। रॉंग साईडने आलेल्या पिकअपची धडक दीपक गवजीराम चोरमले हे दुचाकीवरून आडगावकडून नाशिकच्या दिशेने येत होते। त्याचवेळी ब्रिजच्या दिशेने रॉंग साईडने येणाऱ्या पिकअपनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली। डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यानं या अपघातात दीपक चोरमले यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर संतोष झाडगे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलाय। उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला। जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गावित यांनी तपासणी केल्यानंतर दीपक चोरमले यांना मृत घोषित केलाय। त्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दीपक चोरमले यांचा अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे। या घटनेने जेऊर परिसरात हळहळ व्यक्त होते। अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालकाविरोधात आडगाव पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। बळी मंदिर परिसरात रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।